या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका। आपणही ऐका आणि इतरांनाही सांगा, सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका। आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, वैकुंठवासी गुरुवर्य भरत बाबा की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जंगल वस्ती भीमाशंकर भगवान की जय, पार्वती पते हर हर महादेव। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षीभूतम्, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। ते मरणा ऐलीच कडे, मज मिळवून गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जातील केवी। वैकुंठवासी संगीत रत्न महाराष्ट्र भूषण लाडबाबा कोकाटे यांचे द्वितीय चिरंजीव वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य भरत बाबा कोकाटे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त आपण सर्व मंडळी या कांसे गावामध्ये उपस्थित झाला। महाराष्ट्रभरामधून मंडळी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। करोनाचा अतिशय कठीणजन्य काळ आणि त्या काळात सुद्धा
भरतबाबांच्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यांच्या आपलेष्ट नातेवाईक मित्रमंडळी परिवार आणि आत्मोन्नती विश्वशांती भारतीय श्री गुरु भक्त प्रेमळ मंडळ अखंड भारत देश नवे विश्व म्हणलं तरी झाले, या सर्वांच्या वतीनं आपणा सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम. विशेषत्वानं या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपल्या संप्रदायाचे अध्वर्य असणारे आनंदभूषण वारकरी भूषण गुरुवर्य हरिभक्त परायण गोविंद गाडगे बाबा हेही या समयी उपस्थित आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा माझा जेव्हापासून संबंध आला तेव्हापासून संप्रदायातल्या कोणत्याही व्यक्तीचं शुभ कार्य असो, कोणत्याही म्हणतोय विशेषत्वानं बोलतोय, शुभ कार्य असो, अगर अशा प्रकारची दुःखदायक घटना असो, कुठेतरी चुकून त्यांना कुठे जायला भेटलं नसल अपवाद म्हणून, परंतु प्रत्येक ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणारे असे गुरुवर्य गाडगे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या संप्रदायामधील भूषण असणारे हरिभक्त परायण गुरुवर्य धनंजय प्रभुनी काका वाघोलीवरून तेही या ठिकाणी आलेले आहेत. हरिभक्त परायण आपले खेडकर महाराज या ठिकाणी आलेले आहेत. तांबे महाराज आपल्या वाघोलीवरून या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या नारायणगावरून मैत्री मंडळी आलेली आहेत. गुरुवर्य या ठिकाणी मंडळी आमचे गाडे गुरुजी आलेले आहेत. किती जणांची नावं घ्यावीत, तरी पण विशेषत्वाने काही नावं घेणं गरजेचं असतं. त्यानंतर आपले गुरुवर्य हरिभक्ती परायण ज्ञानयोग वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी ज्यांनी पार पाडली अशी हरिभक्त परायण गुरुवर्य पोपट महाराज आहेत. त्यानंतर आपले हरिभक्त परायण सोपान बाबा गांडाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सुस्वागतम. आणि आताच या ठिकाणी आपल्या संप्रदायाचे अध्वर्य असणारे आत्मोन्नती विश्वशांती भारतीय श्री गुरु भक्त प्रेमळ मंडळ आळंदी देवाची आनंदाश्रम या संस्थेचे सचिव पदाची जबाबदारी पार पाडणारे सेवाभावी कार्यकर्ते असणारे आमचे गुरुजी हरिभक्त परायण गुरुवर्य निवृत्ती महाराज जगताप गुरुजी आणि त्यांची सहकारी मंडळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा या ठिकाणी काही मंडळींचा नामोल्लेख राहिला असेल तर कृपया माफ करा. मुंबईवरून आमचे ज्ञानयोग वारकरी मंडळाची बसच या ठिकाणी आलेली आहे, कारण एक तळमळीचा कार्यकर्ता मंडळाचा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना आदरांजली वाहण्याकरता ही सर्व बहुसंख्य गोपान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता प्रस्तावना या ठिकाणी पूर्ण करून मी माझ्या मूळ विषयाला सुरुवात करतो. ते मरणा आलीच कडे मद मिळवणे गेले पुढे, ते मरणी आणखी कडे जातील घेवी. ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि त्याच्यातली 365 नंबरची ओवी या दशक्रिया विधीच्या निमित्तानं गुरुवर्य वैकुंठवासी भरतबाबा कोकाटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता घेतलेली आहे. आपणा सर्व सज्जनांच्या सेवेकरता रत्नागिरीवरून बी या ठिकाणी मंडळी आलेली आहेत. विशेषत्वानं आपल्या भागातल्या मंडळींचा उल्लेख नाही झाला तरी चालेल, परंतु दूरवरून आलेल्या दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या मंडळींचा उल्लेख होणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा प्रस्तावनेत मला जावं लागलं, माफ करा. आणि आता आपल्या चिंतन रूपी सेवेला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी पहिल्यांदा किंवा नंतर पूर्व पक्ष किंवा उत्तर पक्ष याच्यामध्ये त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे, तर मी उत्तर पक्षामध्येच नंतर बोलेन. सुरुवातीला चिंतनाला घेतलेल्या ओवीबद्दल विषयाबद्दल बोलून नंतर त्या ठिकाणी उत्तरार्धामध्ये त्यांच्या कार्याबद्दल मी आपल्या समोर बोलणार आहे आणि जास्त वेळ अजिबात घेणार नाही. त्याचं कारण की या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला बसवलेलं असतं. तुम्ही काही अज्ञानी आणि मी ज्ञानी आहे असा भाग अजिबात नाही. आपण सर्व समान आहोत. अधिष्ठान आपलं सर्वांचं एक आहे. मग प्रत्येकाला या ठिकाणी 2 शब्दाची सुमनांजली आदरांजली पुष्पांजली अर्पण करणं हा वेळ मिळावा याकरता जरी आपण 1 तास प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिलेली असली तरी मी एवढा वेळ घेणार नाही. 8 वाजून 5 मिनिटांनी प्रवचनाला सुरुवात झालेली आहे. 10 मिनिटं अगोदरच मी थांबेन
आणि 10 मिनिट थांबल्यानंतर मग प्रत्येकाला बोलायला वेळ मिळेल. दूरवरून मंडळी आलेली आहे, तेव्हा वेळेचा आपल्याला योग्य सदुपयोग करायचा आहे. प्रत्येकाने आपल्या बोराडे बाबांनी या ठिकाणी सांगितलेल्या पद्धतीनं शिस्तीचं पालन केले, कोणाला सांगायची गरज नाही. आता खेडोपाडी ही गोष्ट प्रत्येकाला कळलेली आहे. कोरोनाच्या संबंधानं प्रत्येकाने आपला हा मास्क लावला गेला पाहिजे. आता मला बोलायचं म्हणून मी खाली केलेला आहे, तुम्हाला आवाज येणार नाही म्हणून, परंतु तरी सुद्धा तुम्ही पण बसलेल्यांनी मात्र सगळ्यांनी तो मास्क लावून घ्या, सुरक्षित अंतर ठेवा. जरी आयुष्य प्रत्येकाचं ठरलेलं आहे आणि त्या वेळेला तो जाणार आहे, कोणी म्हणाल काय नाही, काही होणार नाही, अरे तू बाबा तुझं काय होणार नाही, पण दुसऱ्याला लागल नाही का. म्हणून आपल्या दृष्टिकोनातून आपण हा नियम पाळत राहा. अजूनही दुसरी लाट आता येते गुरुजी, कालचीच बातमी आहे. दुसरी लाट जगतामध्ये परत यायला लागलेली आहे. भगवंताची इच्छा असेल त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, भगवंताची इच्छा आहे. अजूनही एवढं मोठं संशोधन क्षेत्र जागतिक दर्जाचं, नुसतं देश पातळीवरचं नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं, परंतु गुरुजी अजूनही शोध लागेना म्हणजे निश्चित ही भगवंताची इच्छा आहे. आणि आपल्याला काही त्याबद्दल खेद नाही. काही सांप्रदायिक माणसाला, सामान्य माणसाला मरणाची भीती असते, परंतु जे परमार्थिक आहे आणि जरी अजूनही मरणाची भीती वाटत असेल तर त्यांनी आपला परमार्थ सद्गुरूकडून आणि आपण आपला सर्टिफाय करून घ्यावा की अजून माझा परमार्थ बलद्रूप दिला गेलेला नाही. देहाच्या मरणाबद्दलची चिंता करणारा हा खरा परमार्थाला लागलेलाच नाही. देह नाशिवंत आहे. ज्ञानेश्वरी भागवत आपण जर पाहिलं, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला उपदेश करण्याला प्रारंभ केला आणि सांगितलं. दुसऱ्या अध्यायातला अशोचानन व शोचस्वी पासून 11वा श्लोक या 20व्या श्लोकापर्यंत हे जेवढे हे श्लोक आहेत हे या ठिकाणी मूळ गीता आहे आणि त्याचा विस्तार अखंड 700 श्लोकाची गीता. आणि संस्कृत मधून जगताला कळेना म्हणून नारायणा करुणा आली आणि माऊलींच्या रूपाने अवतार घेऊन प्राकृत मध्ये ते ब्रह्मज्ञानाची ठेव तो ठेवा जो गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितला. इमम विवस्वते योगा प्रोक्तवान मनुष्यवे. हा योग पूर्वी मी सूर्याला म्हणजे विवस्वानला सांगितला, त्याने ईश्वाकुला सांगितला, त्याने मनुला सांगितला. असा एवम परंपरा प्राप्त मिमम राजर्षय विदू. असा हा परंपरेनं प्राप्त झालेला योग आणि हे अर्जुना मी तुला सांगतो. तशाच पद्धतीनं परंपरेचं ज्ञान आपणा सर्वांना प्राप्त आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू आनंदाचे स्थळ आणि संप्रदाय मूळ तेथोनिया असा हा आनंद संप्रदाय. आणि तेच ज्ञान या पद्धतीनं आपल्याला प्राप्त झालं. त्या ज्ञानाने आपल्या वृत्तीमध्ये निवाडा तयार होतो. हा निवाडा तयार होतो. माऊली सांगतात हे म्हणजे शरीर, हे उपजे आणि नासे, नासिले पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. याला जन्म मरण असं म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. जन्माला येणं आणि मरणाच्या प्रकारची जी काही परंपरा आपल्या पाठीमागे लागली ती परंपरा नष्ट करण्याकरता या परंपरेचा आधार घ्यायचा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. एवं गुरुक्रमी लाधले. 18व्या अध्यायात बसायनंतर ओवी आली. हा एवढा मोठा ग्रंथ का गेला? यात काय आहे? ज्ञान म्हणजे काय? गुरु परंपरेनं प्राप्त झालेलं ज्ञान सांगण्याकरता हा ग्रंथ आहे. एवं गुरुक्रमी लाधले. ज्ञान धनजी आपले ते बांधून आलेले ग्रंथी आहे. या ग्रंथामध्ये ते बांधून दिले. सासची बोला ते नव्हे हे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. एवढं सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे. पण अजून आमचा आत्मा अवतीर्ण होईना. आम्हाला आत्मा देवय हेच कळेना. अवतरीण होण्याचा विषय कुठे? मुद्राची पासवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसले. आणि हा आत्मसाक्षात्कार संतांच्या कृपेने ज्याने करून घेतला त्यांची आज त्या ठिकाणी दशक्रिया विधी आहे. ही लौकिका करताय दशक्रिया विधी. ज्याने जिवंत असताना तुकोबारायांसारखा पिंड बलावरी दिला पुलिया करी, माझे झालेल्या वर्जन फिटले पितरांचे ऋण. ज्या आपला देव पडायच्या अगोदर आपलं पिंडदान आपल्या हाताने करून घ्या, दुसऱ्या कोण नाही. मोक्ष प्राप्त करून घ्यायचंय. देह पडल्यानंतर यांना नावं दिलेली आहेत गावोगाव. कैवल्य भूमी, अजून काय काय नावं दिल्या त्याला? स्मशानाला वैकुंठ भूमी. विचार करा. आता ती या दृष्टीनं बरोबर आहे. बाय दृष्टीनं कोणत्या दृष्टीनं?
स्मशान म्हणजे समशान, जिथं समत्व प्राप्त होतो. मग तो अब्जोपती असला तरी त्यालाही इथे यावं लागतं. आणि एखादा विचारानुसार कुठून मालुकरी मागून खात असत तरी त्याचाही इथेच येतो. म्हणजे हे समत्व जिच्या ठिकाणी त्याला स्मशान म्हणायला पाहिजे, स्मशान भूमी. असं जर या ठिकाणी असलं, या देहाच्या संबंधाचा विचार जर केला तर मग हे काळनळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडली, माशी पंख पाकडे तव हे जरे. बरोबर, हे देहाबद्दल सांगितलं आणि पुढच्या ओळीमध्ये आत्म्याबद्दल सांगितलं. तव हे जरे. पण या देहाची दशा, या देहाची दशा कशी आहे? माशी पंख पाकडे तव हे तरी अशी आहे देहाची दशा. आणि पुढे सांगितलं परी आत्मा तो येथ ऐसा. पण आत्मा म्हटलं त्यात असणारा जो आहे तो कसा आहे? नित्य, सिद्ध, अपैसा, अनादिपणी. अनादिकालापासून तो नित्य आहे, सिद्ध आहे आणि अपैसा आहे. आणि त्याला देव हे नाव आहे. हे अजून आम्हाला कळेना, महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकारांना कळेला. तुम्ही म्हणाल प्रसंगाच्या निमित्ताने अशी भाषा वापरतो, तुम्हाला शोभतं का? जे देव काय प्रसंग पडलाय ते सांगायचे. या प्रसंगाचं काय घेऊन राहिले? मोठा भयंकर प्रश्न पडलेला आहे. आज संपूर्ण तत्वज्ञान जर झालं नाही, जन्म मरण चुकणार नाही. जन्म मरण चुकण्याचं कोण मार्गदर्शन करतोय? पुण्यकर्म सांगणारे करा म्हणून सांगणारे भरपूर आहेत हो. त्या पुण्याचं फळ प्राप्त होईल. काय फळ प्राप्त होईल? ईश्वर किंवा संतांची भेट हे फळ प्राप्त होईल. तुमच्या सत्कर्माच्या फळाचं असं नाही. ते पुण्यकर्म सकामपणे जर केलं, इच्छा धरून जर केलं तर तुम्हाला ते फळ मिळेल. पण निष्कामपणे तेच जर पुण्याची गरज आहे बरं का तुम्हाला, आपल्याला सुद्धा. पण तेच पुण्य जर तुम्ही निष्कामपणे केलं, त्या पुण्याच्या योगानं माऊली ज्ञानोबारायांच्या तोडीचे सच्चिदानंद श्रीपाद बाबा, जगद्गुरु तुकोबारायांच्या तोडीचे सच्चिदानंद रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा यांच्यासारख्या महात्म्यांची भेट होईल. पुरावा देऊन सांगतो. निष्काम भागवतातला पुरावा आहे. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, जरी का असेल गाठी तरी चातुळी भेटी हरिप्रियांची. साधूची संगती सामान्य गोष्ट आहे. अरे देव भेटणे एक वेळ सुलभ आहे. देव समजून नाही सांगितलं आम्हाला कुणी तर काय त्याला आम्ही भजणार त्या देवाला? साधूची भेट. चंद्रामृत सुखे सेववेल, हस्ता जाता रवी धरवेल, पाया हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसियाने भेटती ते साधू, बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. साधूची भेट होण्याकरता ईश्वराची कृपा व्हावी लागते. त्याशिवाय साधू भेटत. साधू भेटल्याशिवाय ईश्वराचं यथार्थ स्वरूप कळत नाही. आपल्याला भेटलं पण जर कळला नाही, मिळूनही जर कळला नाही तर उपयोग नाही. समाजाचं दुर्दैव आहे महाराज. साधू असताना कळत नाही आणि साधूचं खरं लक्ष नाही. साधू असंच असतं, असताना कळूच नाही. पतिव्रता आपला अंगाला पुंजते आणि वेश प्रदर्शन करते. साधू वाचस्पती पाडे, सर्वज्ञता जरी जोडे तरी वेळीली माझी लढे महिमी वेद. पूज्यता डोळा दिखावी, स्वकीर्ती काली नाही कावी, मी अमुका ऐसी नोहावी शेती लोका. मी कुठेतरी विशेष आहे हे कळून कळलं पाहिजे लोकांना. असं त्याचा भाव नसतो, तो लपून असतो. तो जनामध्ये वागे पण मात्र तो जनासारखा काय तरी जना वेगळी गोष्टी सांगे. बाहेर पिशाच, बाहेरून बुद्धासारखं दिसत. बाहेरी पिशाच अंतरी शहाणा, मूर्ती सदा जाना, निमग्न ब्रह्मी. हे खरं साधूचं लक्षण आहे. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया. हे ती परमार्थ लक्षण, हे परमार्थाचं लक्षण. कीर्तन प्रवचन गुणाचा भाग आहे. ध्यानात वाहवत जाऊ नका. करोनाने सगळं शिकवलं. मी तुमची कोणाची सिंगल चेष्टा करतो म्हणून नाही, पण सगळ्याची जिरवली, सगळ्याची जिरवली. तरी अजून अजून कोर्टातले केसेस आत्ता जास्त आहेत पहिल्यापेक्षा. या करोना काळात कोर्टातले केसेस जास्त आहेत. आणि उपदेश करायचा धडाका आमचा चालू आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे आता काय करावं? राजा परीक्षितीला त्या ठिकाणी ज्या वेळेला कळलं की त्या ठिकाणी 7 दिवसामध्ये सर्पदंशाने माझा मृत्यू होणार आहे,
विभांडक ऋषींचा तो पुत्र शृंगी आणि तो शाप दिला, मेलेला सर्प गळ्यामध्ये अडकवला म्हणून. आता संपूर्ण भागवत सांगत नाही, पण तुम्ही भागवताचार्य म्हणताय म्हणून बोलावं लागतंय मला, कारण लोक म्हणतील निश्चित डिग्री लावली यांना, म्हणून मी उल्लेख करत असतो. नाही त्याच्याकरता नाही सांगत, आपल्याला हेच समजून घ्यायचे. 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, तक्षक दंश होऊन सर्पदंश होऊन. मग त्याने विचार केला की आतापर्यंत मनुष्य देहाला आल्यानंतर काय करण्याकरता मनुष्य देह दिलेला आहे त्याचा विचार. तो तसा तो राजर्षी होता, सामान्य राजा नाहीये, परीक्षित पांडवांच्या कुळामधला आहे. असं असताना सुद्धा 7 दिवसात जी गोष्ट माझ्याकडून विशेषत्वानं व्हायला पाहिजे ती झालेली आहे का नाही, काय करायला पाहिजे हा विचार त्याने केला. साधू संतांचं संमेलन भरवलं. त्या संत मंडळींनी सांगितलं माफ करा, ते आपल्यासारखे नव्हते, परगड होते, आम्हाला नाही कळत म्हणायचं, मान्य करणारे होते. आम्ही लय लांबीच आहे, आम्ही मानूनच येत नाही, आम्हाला कळतंय असा भाव दाखवतो. आम्ही जन्मवरून चुकवण्याची गोष्ट आम्हाला माहिती नाही, भाव मात्र असं दाखवतो का आम्हाला सगळं कळलं, आता काय कळायचं राहिलं नाही. त्यांच्यामुळे घोटाळा असा आहे ना का आप भी डुबे और यजमान को लेकर भी डुबे, आप भी डुबे, आपण भी डूब मरणार आणि बाकीचे त्यांच्या काशीला लागणार आहे, मी त्यांची कंडिशन तीच होणार. ते मात्र तसे नव्हते, त्यांनी कबूल केलं, महाराज माफ करा, 7 दिवसात जन्म मरण चुकवणारी विद्या आम्हाला त्याची माहिती नाही, आम्ही कलागुणांमध्ये टाका मनमार्थ केला. आता तुम्ही विचारलं तुमचं काही नाही व्हायला नको, आमचं काय व्हायचं की होऊ द्या, पण आता प्रामाणिकपणाने सांगतो आम्हाला माहित नाही 7 दिवसात मोक्ष. आणि त्यामुळं आता तर जास्त घाबरला राजा परीक्षेची, कारण आतापर्यंत आशावती याच्यामधल्या एखाद्याला तरी माहिती असतं, मला ती क्रिया माहिती पडेल आणि मला आत्मज्ञान होईल, आत्मसाक्षात्कार होईल, जन्मवरच चुकल. पण आता जेव्हा असं कळल्यावर मग मात्र अतिशय घाबर. आता काय करायचं, कुठे शोध घ्यायचा, आणि वेळ नाही ना शोध घ्यायला. परंतु डोक्यामध्ये आलं, लक्षात आलं का गर्भामध्ये असताना आणखी एवढं रूप धारण करून, हातात शस्त्र धारण करून, एका असं भयानक असं तेज जे मला जाळत होतं त्याच्यापासून रक्षण करणारा कोण, ज्याने माझं त्या गर्भामध्ये रक्षण केलेला असा तो पुरुष कुठे आहे, कोण आहे, त्याला मी आवाहन करतो. नुसतं अंदाजे बरं का. गजेंद्राने सुद्धा कसला संप्रदाय मिळाला होता त्याला, पण भाव पा काय नाम का नाव आपण जो भेद सांगतो, आता ही पुढची भाषा आहे, आपण टीका म्हणून नाही नामीचा भेद किंवा अभेद मांडत, आपण वस्तुस्थिती उघड समजण्याकरता मांडतो. आपल्या अंतःकरणामध्ये असा कोणता मत्सर तिरस्कार भाव इतर रामकृष्ण हरी विठ्ठल ओम नमः शिवाय याच्याबद्दल आहे का, आपण म्हणत नाही का, पण निवाडा करण्याकरता म्हणावं लागतं. मग त्याचा अर्थ इतर संप्रदायिक मंडळी आपल्याला वेगळा समजतात, हा तो त्यांचा दोष आहे. आम्ही रामकृष्ण हरी नाही म्हणत, काय म्हणलं, हरे राम हरे कृष्णांनी सुरुवात केली ना प्रवचनाला, परंतु राम आणि कृष्णाने काय म्हणलं त्याच्याबद्दल आम्हाला तुम्हाला म्हणायचं. राम आणि कृष्णानं योग वासिष्ठ वाचलं जरा, म्हणजे कळेल ना, जे आत्मज्ञान, जे आत्मतत्व समजून घ्यायचे त्याचं जे मूळ नाम आहे त्याचा उलगडा होण्याकरता आम्हाला म्हणावं लागते. नाही तर आमची पात्रता काय, राम आणि कृष्णांच्या बद्दल आदरातीनच बोलणार ना आम्ही, अनादर आहे का आमचा. मग कबीर महाराजांचा अनादर आहे का, राम नाम सब कोई कहे कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुवा और प्रहलाद करे वो नाम कुछ और, म्हणजे रामाबद्दल वैर आहे का कबीर महाराजांना. अरे सांप्रदायिक नाही तुम्ही म्हणून तुम्हाला कळना तो निवाडा, सांप्रदायिक असेल तो म्हणे बरोबर आहे. चला पुढे. मग या देहाची आणि या आत्म्याची, या महाराज हा जो निवाडा आहे, हा निवाडा करण्याकरता परमार्थ आहे. मग तिथे निवाड्यामध्ये त्यांनी सांगितलं, हे काळनाळाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी, माशी पंख पाकडे नवहे सरे, या देहाची आईची दशा परी आत्मा तू येथायचा नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे. मग तुम्हाला साधा प्रश्न मी विचारतो, गाडी चालवताय तुम्ही, 4 व्हीलर गाडी चालवता, 2 व्हीलर जी काही चालवत असाल ती गाडी चालवत असताना तुमच्या डोक्यामध्ये मी ड्रायव्हर आहे का मी गाडी आहे असा भाव आहे. तुम्ही काय म्हणता कोणाला, मी ड्रायव्हर आहे असं म्हणता का मी गाडी आहे असं म्हणता. अरे पण अख्खं जग मी गाडी आहे असं म्हणून राहिले, म्हणजे काय, तर मी देह म्हणजे गाडी आणि देहाचा चालवणारा देही जो आहे तो ड्रायव्हर. मग तुम्ही देह आहे अशी कल्पना करून परमार्थ सागर प्रपंच तुमचा चाललाय, म्हणजे ते ठाण्याचे मेंटल मधले तरी बरे ना बाबा सांगायचे. श्रीपाद बाबा खूप सुंदर सांगायचे सहज सोप्या भाषेमध्ये. मी एकदा या डिपार्टमेंट मध्ये खरेदी विक्री संघात कामाला होतो आणि ठाण्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये तांदूळ पोचवायचे म्हणून मी गेलेलो असताना माझ्या बरोबर काही आमची जोडीदार मंडळी जी होते
आणि आम्ही प्रवेश केल्यानंतर तिकडून एक येडा धावत आलं, वेडं होतं. ते मेंटल हॉस्पिटल मध्ये काही शाने असणार आहेत का? आता ते जगत अख्खं मेंटल आहे, मेंटल हॉस्पिटल आहे. हो, आणि खरा परमार्थ वेड्यांचाच आहे, शहाण्यांचा नाही. मेले ती शहाणी करीता असाय असं नाही सुखलेश तुका म्हणे. विठोबाचे आपलं तुका म्हणे, आम्ही तुझी वेडी वाकुडी नामी भवपास हाते आपुल्या तोडी. वेडी झाले वेडी झाले वेडी यांच्या गावा गेले. मुक्ताबाईचा अभंग आहे हा. आम्हा पुसू नका काही आम्ही मानतात नाही. शहाण्यांचा परमार्थ का येड्यांचा आहे. आम्हा नाही नाती गोती विठ्ठला मुचा सांगाती. मुक्ताबाई झाली वेळी पदर प्रपंचाचा भाडी. शाळेमध्ये आम्हाला एक कविता होती. मग आता हे वेडे ज्यांना वेडे समजते जग, कोणते वेडे कोणती शहाणी. शाळेत कविता होती आम्हाला गुरुजी. भारत माते पुत्र जाने अनेक तुला लाभले तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुले. याला विडंबन काव्य प्रकार म्हणतात. बहु जे यांना येड्यात काढले जास्त संख्येवाले जे आहेत ना, ज्याला आपण आता परमार्थ करणाराला हे माणसं येडेच म्हणतात. आपल्याला परमार्थ करणारा संसारी माणसं काय येड्यासारखी इकडे गाव तिकडे का फिरण तिकडे फिरण रात्रभर यांना झोपा नाही, सारखं नुसतं बोलतच राहतात. दुसरं काही प्रपंच लक्षच नाही. मग तुकोबारायांबद्दल काय वेगळं बोलत होती, ज्ञानोबारायांबद्दल काय वेगळं बोलत होती, आणि तुमच्याबद्दल जेव्हा जगात असं बोले त्यावेळेला तुमचा परमार्थ यासारखं चाललाय त्याचं लक्ष नाही. अरे आपण फक्त गुरुजी मान अनुभवलाय परमार्थातला. मला आतापर्यंत तुम्ही फक्त सन्मान दिलाय. तुम्ही जर वेळ वाकडं बोललं तर मला काय वाटत, हा महात्मा काय प्रकारातला होता काय सांगू. या व्यक्तीला एवढंच सुद्धा राग नाही. एक दोन वेळेला अक्षरशः मी मारायला लावलो होतो या माणसाला, परंतु तरी सुद्धा 10 मिनिटानंतर समोर यायचं, बाबा जय हरी आईस्क्रीम व्हायचं, आईस्क्रीम व्हायचं, अक्षरशः आईस्क्रीम व्हायचं. ठीक आहे, तरी मी त्यांच्याबद्दल सुरुवातीला एवढ्या करता बोलत नाही का जी ओवी प्रवचना करता घेतली. माझं कर्तव्य आहे, वक्त्याचं कर्तव्य आहे माऊलींना मांडलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि नंतर ज्यांच्या निमित्ताने ही गोष्ट आहे त्यांच्याबद्दल बोलायचं. आधी जर मी बोलू लागलो तर घेतलेल्या विषयावर बोलू शकत नाही. त्याचंही कारण असे की त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते मला बोलू देणार नाही. मी कीर्तन प्रवचनामधून बहुतांशी बाबांबद्दल अतिशय कमी बोलतो. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा बद्दल. हा त्याचं कारण बोलायला जर लागलो तर मी बोलूच शकणार नाही. म्हणून मी बाकीचा विषय आता मांडत असतो. हे विद्वान म्हणून नाही, तुम्हाला जमतं ते, ज्यांना ज्यांना ते जमतं मी त्यांना धन्यवाद देतो. कारण माझ्या सद्गुरूचं तुम्ही गुणमान करताय, परंतु मला गुणगानच करता येत नाही. त्यांचे का करता येत नाही, माझं आवृत्त होते, प्रेम उमटून येतं आणि बस बोलणं संभवत नाही. म्हणून मी माझ्या कीर्तन प्रवचनामधून कधी त्यांच्याबद्दल खूप थोडं उत्तरार्धात बोलत असतो. त्याच्या आधी कार्याबद्दल बोलेल, संतांच्या भूमिकेबद्दल बोलेल. चला, आपला विषय चालला होता की अशा प्रकारे परमार्थ करायचा वेडच झालं पाहिजे. वेड त्याच्यातला हा एक वेडा होता. किती वेडा असावा परमार्थामध्ये, किती, याला अंत नाही, अंतच नाही. लोक लाज भय शंका दुरावला मान नकळे साधन या परती. अशा पद्धतीतला असो. या संबंधानं जी ओवी आहे ती ओवी अशी आहे. ते मरणा आली सकडे मदशी मिळवणे गेले पुढे मनानी आणि तिकडे जातील केवी. ते म्हणजे असे महात्मे देहाचं मरण यायच्या अगोदरच जे मला येऊन मिळालेले आहेत ते या देहाच्या मरणानंतर आणि कुठे जातील असा प्रश्न विचारला. प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणजे आपल्यावर सोडवले श्रोत्यावरती. अरे आले कुठं जाऊच शकणार नाही, मलाच येऊन मिळतील हे त्यांना सांगायचं आहे. आणि त्याच्याकरता हा जो श्लोक आहे तो श्लोक असा आहे, गीतेतल्या 9व्या अध्यायातला 25वा श्लोक आहे, त्याच्यातली ही ओवी आहे. श्लोक असा आहे, यांती देवव्रता देवान पितृयांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या शिनोपिमान. हा श्लोक आहे. श्लोकाचा अन्वयार्थ असा आहे की जे देवतांना भजतात, देवता वेगळा देव वेगळा, देवतांना भजतात ते त्या देवलोकाला प्राप्त होतील. जे पितरांची आराधना करतील
ती त्या पितर लोकाला प्राप्त होतील आणि जे माझी उपासना करतील ते मला जेवण मिळतील. मग आता या तिन्ही मध्ये बाकी दोन्हीची कमतरता, न्यूनता आणि स्वतःच श्रेष्ठत्व भगवंतानं सांगितलं. आपल्या मुखाने आपल्या स्वतःच श्रेष्ठत्व प्रतिपादन करणं बरोबर आहे का? त्याचा भाव असा आहे का मी काय आहे ते सांगण्याचा भाव आहे का? हा भाव नाही त्याच्यामध्ये. असं जरी म्हणलंय यांना भजल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे आणि मला भजल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे हे सांगणं मुख्य भाव आहे. मी कोणीतरी विशेष आहे आणि हे गौण आहेत असं भाग नाही. तसाच विचार केला तर एक सुभाषितकार म्हणतात की अगोदरच्या श्लोकामध्ये आलेले आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवी नमस्कारः केशवम प्रति गच्छति. कोणत्याही देवतेची उपासना केली, तिला नमस्कार केला तरी तो मला जेवण मिळतो. हा जो भाव आम्ही तुमच्यामध्ये निर्माण केलाय तो भाव इथे खंडित केला. कोणी? श्रीकृष्ण भगवंतांनी म्हणले नाही, तुम्ही म्हणता सर्व मीच आहे, यांच्या रूपाने मी आहे, तरी सुद्धा सांगू का तरी पाहायचं काम डोळ्यानेच करायचे. अगोदरच्या श्लोकांचा संबंध आपण जर घेतला तर त्या ठिकाणी ते म्हणतात आता आणखी संप्रदाय परी मातेने नती समवाये जे अग्नी इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजती. मला सोडून माझा जसा संप्रदाय आहे मगाशी सांगितला एवं चौथ्या अध्यायाचा सांगून एवं परंपरा प्राप्त मिमम, तो तसा माझा जसा संप्रदाय आहे तसा इतर बी संप्रदाय आहे आणि काही संप्रदाय आहेत. आता आणि काही संप्रदाय परी मातेने नती समवाये, पण ते मला कसं जाणत नाही. माझं जे समरूप आहे, माझ्याकडे जी समता आहे त्या दृष्टीने त्यांच्या देवतांकडे नाही, त्या संप्रदायिकांच्या अधिकाऱ्याकडे नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजिरी येथे माझी हरी वृत्ती राव. म्हणजे माझं अंतकरण समग्राचा त्याचा अर्थ आहे बरं का, आम्ही तसं नाही घेत. तो तर सम आहे, तो सम आहे, पण माझंही अंतकरण आणि गणलगे माईक पदार्थ मग तिथे इंद्रचंद्रजी हे नको, हे माईक आहे. म्हणून त्याचा इथे उल्लेख केला माऊलींनी जे अग्नी इंद्र सूर्य सोमाये, म्हणजे अग्नी संप्रदाय आहे, सूर्याचा आहे. 5 संप्रदाय आहेत तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये शैव, वैष्णव, गाणपत्य, सौर आणि शाक्त हे 5 मुख्य संप्रदाय वेदामधले. शैव भगवान शंकराची संप्रदाय, वैष्णव मुख्य महाविष्णू, गाणपत्य गणपती बाप्पापासून, सौर म्हणजे सूर्याची उपासना आणि शाक्त म्हणजे देवीची उपासना. केवळ आणि केवळ शैव आणि वैष्णव संप्रदायाने ज्ञानाच्या परंपरा जतन केला आणि बाकीचे ज्या ज्या संप्रदायामध्ये जे त्या गादीचे वारसदार म्हणून पुढे आले त्यांनी उपासना प्रधान संप्रदाय बनवून ज्ञान संपूर्ण लोकले ज्ञान जगे या पद्धतीने करून टाकलं. 9 सायाचा वारी गेले याची नियमी. आता शैव आणि वैष्णव मध्ये शैव म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, त्याच्यामध्ये 2 संप्रदाय, स्वरूप आणि प्रकाश संप्रदाय. ध्यानात घ्या, स्वरूप आणि प्रकाश संप्रदाय. आणि इकडे मुख्य महाविष्णू पासून 2 संप्रदाय, एक चैतन्य संप्रदाय आणि आनंद संप्रदाय. स्वरूप संप्रदायामधले 2 स्वरूप आणि प्रकाश हे तुम्हाला सांगितले आदिनाथ संप्रदायातले. त्या स्वरूप संप्रदायामध्ये सनकाली कधी आहेत हे स्वरूप संप्रदायाचे. रामदास स्वामी स्वरूप संप्रदाय. स्वरूप म्हणतोय, स्वस्वरूप नाही. ज्ञानाच्या शब्दाकडे लक्ष द्या. स्वस्वरूप संप्रदाय नाही म्हणत मी, नुसतं स्वरूप संप्रदाय. तो सनकाधिकांचा आहे. आता काकडाची चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात. तुम्ही सनकालिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. रात्रीचं जागर भजन मिळवायचं सगळं काकड्याला नेऊन वैकुंठवासी भरत बाबा कोकाटे महाराज की जय. आणि पुन्हा काकड्याला वाचायचं बाबा. आमच्या पारगावला 35 वर्ष झाली सप्ताह आहे. आनंदाश्रमामध्ये सुद्धा ऐकाय नाही. जेवढे वैष्णव मेळावे, जेवढी चिंतन शिबिर, काकड्याची जबाबदारी आजही आमच्या हरिभक्त परम गुरुवर शांताराम कोलवडे बाबा आलेले. या 2 जोडीनो जबाबदारी सोपवायची आणि आम्ही निश्चिंत व्हायचं. आणि यांनी भजन झाल्यानंतर काकडा बी मिळवायचा आणि पुन्हा पारायणाला दिवसभर. साधारण गोष्ट नाही. एवढा सेवाभाव माझ्या जीवनामध्ये मी एकही व्यक्ती पाहिलेली नाही. माझ्या जीवनात मी तर काहीच नाही. दास खरा परिहा तुम्ही डांगोरा केलाय. मी भागवताचार्य नामपंत माझी अजून माझी उपासना नाही. मला
या व्यक्तीने शेवटच्या श्वासापर्यंत उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताची आधीन भावे, सत्कर्मी अवघे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. तुम्ही मला ज्ञान झाल्यानंतर उपासनेची काय गरज आहे? अरे उपासनेशिवाय ज्ञान दृढ होतच नाही ना. अखंडवर जायचंय ना, तुम्हाला जायचंय ना अखंडवर? अरे पाठ करावा लागत, काकडा करावा लागत, सगळं पारायण करावं लागत. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. बाहेर ज्ञानपूर्व माहिती नाही ना आपल्याकडे ज्ञानोत्तर जमानी आपल्याला का मिळवत आनंदाची गोष्ट आहे. ज्ञानोत्तर भक्ती आहे. तेच गायचं, तेच मानायचं, त्याच सगळं कौतुक परमात्म्याचं, हेच तरी तर सांगितलेलं आहे. परंतु हे जे इतर संप्रदाय आहेत, मग आता मी सांगत होतो हे आता आदिनाथ उमापासले जे काही शैव आणि वैष्णव सांगितले तसे इकडे महाविष्णू पासूनचे 2 संप्रदाय, त्याच्यामधला चैतन्य संप्रदाय हा जगद्गुरु तुकोबारा यांचा. विचारा वारकऱ्यांना, मी बी वारकरीच आहे, पण विचारा वारकऱ्यांना चैतन्य आपलं तुकोबारा कोणत्या संप्रदाय? ते म्हणतात वारकरी संप्रदाय. आणि निळोबाराय म्हणतात चैतन्य संप्रदायाचे. नवलंय मोठं. मग ह्याला कसा वारकरी संप्रदाय हे अजून आम्हाला वारकऱ्यांना माहिती नाही. या 4 संप्रदायातल्या व्यक्तींना एकत्र केलं माऊली ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी. आणि त्या प्रमुखांना सांगितलं आजपासून कुणी सांगायचं नाही माझा स्वरूप संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, आनंद चैतन्य संप्रदाय. सगळ्यांनी सांगायचं माझा भागवत संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय. आणि त्यावेळेच्या निमित्ताने बहिणाबाईंनी केलेला अभंग आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारी. किंवा हे प्रमाण जे आहे तुकोबारायचं, मेळविली माली वैष्णवांची, मेळविली माली वैष्णवांची, दयाने घातली मुक्तीची गवाली. त्यावेळेस अभंग बरं, या वैष्णवांची मांडी एकत्रित केली आणि सांगितलं. मग सांगा या लेखाच्या पत्राबरोबर वैकुंठवासी श्रीमती इंदिरा गांधी यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, तसं आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी सगळ्या संप्रदायांचं राष्ट्रीयकरण केलं. तुम्हाला आता प्रश्न असा विचारतो की जरी राष्ट्रीयकरण बँकांचं झालं तरी तुमचा बँकेचा व्यवहार करताना ज्या बँकेत तुमचं खातं असतं तिथंच होणार का दुसऱ्या बँकेमध्ये? एक दीडकी तरी मिळेल का दुसऱ्या बँकेत जिथं खातं नाही तिथं? मग आज जरी वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय म्हणून तुम्ही आपण नाव सांगितलं हरकत नाही, तसंच सांगा, माऊलींचा आदेश पाळा. परंतु व्यवहार करताना तुम्हाला संप्रदाय लागणार आहे या 4 पैकी एक. त्याशिवाय ज्ञान स्वप्नात नाही ना, लिहून ठेवा. असा मेळ कळावा लागतो, असा अन्वय व्हावा लागतो. शास्त्रामध्ये 2 प्रक्रिया आहेत, एक व्यतिरेक आणि अन्वय. व्यतिरेकाने हम ब्रह्मास्मीचं ज्ञान होतं, आत्मसाक्षात्कार होतो. आणि अन्वयानं काय होतं? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे अन्वय. आमच्या अन्वयाच्या अभ्यासाला सुरुवात आहे पहिल्यापासून. व्यतिरेक नाही, त्यामुळे अनुभव नाही आला. आता अतिरेक करायचा नाही. आपण व्यतिरेकाचा अतिरेक करून राहिलो म्हणून आमचा अखंड होईना. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या भूमिकेवर जाण्याकरता पहिला आपल्यातला शोधावा लागेल का जगातला? पहिला आपल्यातला शोधावा लागेल. अरे ज्याच्या पाठामध्ये देवानं जेवावं आणि कीर्तनामध्ये नाचावा तो सुद्धा संतांच्या सभेमध्ये कच्चमडक ठरला होता. कच्चमडक म्हणजे काय? कॅसेटिंग मंडळी सांगतात कच्चमडक म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ नाही तो. अरे हे इकडे पाहून म्हणलं तर ठीक आहे, पण तिकडे पाहिलं का रे तू सांगताना की त्याच्या गळ्यामध्ये माळ नव्हती का? नामदेवरायाच्या गळ्यामध्ये नव्हती म्हणून त्याला कच्चमडक म्हणलं. माळकऱ्यांनी विचार करा माझ्या या शब्दाचा. आजच्या या दक्षिणेच्या निमित्ताने एवढी गोष्ट जरी नीट समजून जर घेतली, मला काय म्हणायचे माझा आशय समजून जर घेतला ना, तर मला वाटतं या महात्म्याला सुद्धा खूप आनंद होईल, सर्वच महात्म्यांना होईल. विचार करा, आत्मसाक्षात्कार आज वारकरी संप्रदायामध्ये अतिशय दुर्मिळ गोष्ट झालेली आहे, अतिशय दुर्मिळ. परंतु काही महात्मे अशा प्रकारचे आहेत संप्रदायामध्ये, त्यांना तुम्ही विचारायला गेलं तर ती निष्कलंकपणे सांगतात आम्हाला आमच्या सद्गुरूंनी अधिकार दिला नाही, तुम्ही करताय ती गोष्ट अत्यंत बरोबर आहे. वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा नेरे यांनी खातेपणे आमच्या गावामध्ये सांगितलं, वाडीमध्ये ती माणसं करतात ते बरोबर आहे. तुम्हाला पटत नसेल ती अवस्था आणि ती गोष्ट तर करू नका, पण नाव घेऊ नका. मनसुख बाबा, बालयोगी चैतन्य बाबाची खूप संबंध जवळचे होते.
ज्या वेळेला कोंडाजी बाबांनी वेळ ठेवायच्या अगोदर प्रत्येक महात्म्याला कळत असतं हे, आणि त्यांच्याच कृपेने सांगतो ही गोष्ट आम्हाला सुद्धा कळली, त्यांना कळली होती ज्यांनी आज वेळ ठेवलाय. त्यांची पत्नी साक्षीला आहे, फोन केला त्यांनी त्यावेळेला, आणि त्यावेळेला काय बोलणं झालं तुम्हाला सांगू. निर्वाणीचं बोलणं झालंय, निर्वाणीचं. आणि हे कळत असतं, आपल्याला कळलं नाही तर मग आपला परमार्थ कसला. मृत्यू चिन्ह सुद्धा आधी कळत असतात आपल्याला. सहदेव वाडाळी ग्रंथामध्ये 6 महिने मृत्यू अगोदर कळत असतो. महात्म्याकडे ज्या वेळेला सच्चिदानंद श्रीपाद बाबाकडे गेले, कोण माझा थोडासा संबंध त्या संबंधाने राहत असेल तर माफ करा, मी माफी मागतो. मला विषय सोडून बोलायची सवय नाही, पण अत्यंतिक प्रेमापोटी आज या ठिकाणी मला विषय आता घेतलेल्या विषयाला जेवढं अनुसरून बोलायला पाहिजे तेवढं न बोलता मी थोडासा याला काही फापलतोय असा भाग नाही. आपल्या सुंदरी भाषेत फापलतोय, फापलण्याची मला सवय नाही, पण अति प्रेमापोटी माऊलीचं असं झालंय. जागोजागी निवृत्ती जाण्यास सांगितलं. अरे बाबा थांब, ते कुठे सांगतो. अर्जुनाचं ते कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं त्याच्या विषयावर बोल. गुरुची स्तुती करायला लागलं. मी ते माझ्या गुरुवर्यांची मी स्तुती करतो आणि त्या प्रेमापोटी मी मूळ विषयापासून बाजूला जातो. मग मी माऊलीची माझी प्रथा तुलना करत नाही. मद पामार आहे काय थोरपण विश्वाची माऊली आहे, त्याच्या एक धुरीचा कण होण्याची पात्रता माझ्या ठिकाणी नाही. परंतु गुरुकृपेवर बोलताना तरी मी माऊलीच्याच भाषेत असं सांगेन, एरवी तरी मी मूर्खो जरी झाला अविवेकू परी संत कृपा दीपकू सोजवळाचे त्या माऊलीच्याच कृपेनं आणि मी तुमच्या समोर हे बोलते. चला पुढे. मग अशा प्रकारचे हे संप्रदाय आहेत. म्हणून मी उल्लेख केला कशा करता, सर्व संप्रदायात. आणि एक संप्रदाय कसा तयार झाला हे आता वारकरी संप्रदाय हे सांगितलं. मग त्या ठिकाणी अग्नी, इंद्र, सूर्य आणि चंद्र यांच्या पण अशी उपासना करणारे जे काही, आणि आपण सुद्धा पूजेमध्ये आमचे प्रभुनी काका या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्या ठिकाणी पार्थिव पूजा हा जो भाग भागवतामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये पंचायतन हा आपल्या देवाऱ्यामध्ये असावा. कुलदैवत ते त्यांचीच अवतार आहे, ते तर टाक आपल्या घरात असावेत, त्याबद्दल वाद नाही. परंतु ही 5 जी आहेत शैव, वैष्णव, हे संप्रदायाची जी नावं सांगितलं तर त्या प्रत्येकाच्या प्रतिमा आपल्या घरामध्ये देवाऱ्यावर अशा पद्धतीने असाव्यात. तुम्ही जर वैष्णव भक्त आहात तर विष्णूची किंवा कृष्णाची प्रतिमा मध्ये ठेवा आणि बाकीच्या 4 प्रतिमा त्याच्या भोवती ठेवा. त्याच्यामध्ये मग शंकराची आली, शंकराची पिंड रूपाने ठेवा प्रतिमा ठेवायच्या ऐवजी प्रतिमा येत आली. त्यानंतर सूर्याची मूर्ती हे ठेवा, त्याच्यानंतर देवीची ठेवा या आणि अशा पद्धतीने ते गोल ठेवा. तुम्ही शैव भक्त असाल तर शंकराची मध्ये ठेवा आणि बाकी 4 ही पंचायतन पूजा याला असं म्हणतात. आणि ही सुद्धा नाथ महाराजांनी भागवतामध्ये विधीपूर्वक मांडलेली आहे. आपण जी पूजा करतो ती. चला मग आता विषय असं चाललेला आहे की ह्या ज्या देवता आहेत त्यांना भजत असताना त्या ठिकाणी तेही कीर मातीची होय, त्यांना भजणारे सुद्धा ते मला जेवण मिळतील. काजे हे आघवे मीच आहे, कारण सर्व मीच आहे, ते सुद्धा मीच आहे. परी ते भजती उदरी नवे विषमपडे. परंतु विषमता तयार होती इथे असं की मला जाणत नाही, त्याचं मूळ स्वरूप जाणत नाही. आपण हे भजन म्हणतात, म्हटलं जातं सगळीकडे तालासुरामध्ये, पण त्याचा विचार कोणी समजून घेत नाही. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव सदाशिव. भजन करी महादेव. कोण कोणाचं भजन करतोय ते याचा अर्थ आम्हाला असं सांगितलं जातो की राम शंकराचं भजन करतोय, शंकर रामाचं भजन करतोय. बरोबर आहे ना? म्हणजे दोघं एकाच भजन करतात असा अर्थ नाही येत. आधी नीट लक्ष द्या मी आता बोललेल्या वाक्याकडं. हा त्याचं करतोय तो त्याचं करतोय असं नाही, दोघं एकाच भजन करतात हा अर्थ आहे. कारण तो शेवटच्या चरणात अर्थ जोडतो. काय शेवटचं चरण? जनी म्हणे आत्मा एक सर्वा ठाई सलोलित. म्हणजे आत्मा एकदा समजून घेतला म्हणजे मग रामाचा आत्मा असो अगर शंकराचा असो हा आत्मा एक आहे. मग मात्र तुमची भक्ती बरोबर चालू झाली. आत्मा एक आहे ना दोघांचा. मग तुम्ही आत्मा समजून घ्यायचं सोडून दुसरंच काहीतरी करता. आणि इथे तो समजून सांगितला आणि त्या दृष्टिकोनातून ती म्हणतात की का 10 इंद्रिया हाती ये जरी एकीची देहीची होती आणि ये सेविले विषय जागी एकाची ठाया.
10 इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि ते जरी एकाच देहाची असली ही 10 इंद्रिय, तरी पण त्याच्या इंद्रियांनी सेवन केलेले विषय जरी एकाच देहामध्ये जाऊन मिळणार असतील, कानाने ग्रहण केलेलं, डोळ्याने ग्रहण केलेलं, नाकाने तोंडाने जे ग्रहण केलं असेल त्याच्या विषय इंद्रियाचे एकाच ठिकाणी जात असले तरी ते म्हणतात, तरी करो निरस सोय भरावी, कानी केवी भरावी, फुले आणोनी बांधावी डोळा केवी. म्हणजे चांगल्या प्रकारचा रसवान स्वयंपाक करावा आणि कानाने खावा का, तरी ते रस तो मुखेशी ठेवावा. रस कशाने सेवन करावा, मुखाने. परिमळ तो घाणीत घ्यावा, श्वास कशाने घ्यावा, नाकानेच घ्यावा. तैसा मी तो यजावा मीच म्हणून. तसं माझी उपासना करायची असेल तर कशी करायची, माझ्यापासून वेगळे राहून का मद्रूप होऊन. मद्रूप होण्याचा महात्म्य क्रिया सांगितली जाते, त्याला संप्रदाय म्हणतात. मद्रूप होणं म्हणजे काय, आपली संस्कृती अशी शिव भूत्वा शिव मेजेत, शिवरूप व्हायचंय मग शिवाची उपासना करायची. देव भूत्वा देव मेजेत, देवरूप व्हायचंय आणि मग देवाची उपासना करायची. देवाने मी वेगळा नाही हा अनुभव घ्यायचा. देव आणि भक्त तुझा नाही विचार, हो का तरंगुल हानू पडी सिंधू नवे भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नो हे सीमा. ऐसे निवास समर्थे दृष्टी जे उल्लसे ते भक्ती पयायचे आणि म्हणून या 2 ओळीत त्याचा अर्थ सांगायला मला टाइम जाईल. म्हणून श्रीपाद बाबा त्या 2 ओळ्या त्याचा अर्थ एवढं सांगत नव्हती. त्याचा सारांश एका वाक्यात काय सांगायची, भक्त म्हणजे देवापासून जो कधीही विभक्त नाही तो, झाला अर्थ 2 ओळ्या. इथे देव एकीकडं, देवाचं नाम एकीकडं, नाम घेणार आहे एकीकडं, म्हणून तर मिळवत ना. नाम रूपा नाही मेळ अवघा थोबाडाचा गोंधळ. तिथं वाचेच आहे पण मी थोबाडाचा म्हणतो. आणि नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. तुकोबाऱ्यांनी केलेली भक्ती सांगतो. देव पाहावयासी गेलो, जेथे देवाची होवनी ठेलो, देव पाहावयासी गेलो. अशी भक्ती करायची, देवरूप व्हायचं. आणि मग आता सांगा, तुम्हाला दुसऱ्याच्या खांद्यावर बसता येईल पण तुमच्याच खांद्यावर बसता येईल का. तुम्हाला भक्तीचा आनंद लुटायचा आहे, मग तुम्हाला देवापासून वेगळं राहावं लागेल. आणि मग ही कल्पना ही वास्तवच नाही. आता मग त्यावेळेला हा भंग मी तुमच्या मध्ये ठेवा. पहिले हे ध्यानात घ्या, देव पाहावयाशी गेलो. आणि आता म्हणा, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञानपूर्व काय करायचं, सद्गुरूला शरण जाऊन आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. देवाशी संबंध जोडून घ्यायचा, समजून घ्यायचा. आणि नंतर ज्ञानोत्तर भक्ती करायची. आपल्याला काकडा करा, हरिपाठ करा, तीर्थयात्रा करा, भगवंताचं गुणवर्णन नामस्मरण करा. पण हे समजून घेऊन, नाही तर कष्ट मडत राहाल नामदेवासारखं, मग उद्धार होणार नाही. असो मग सगळे संप्रदाय जे आहेत हे जरी त्या ठिकाणी मला जेवण मिळत असले तरी रस तो जसा मुख्याची सेवावा त्याला मलाच भजा ना. कारण का, मग हा संबंध पुढच्या याच्या साईडला, आम ही सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभुरेवच न तुमाम बीजानंती तत्वेना तस्य म्हणते 28वा श्लोक सांगितला. कारण यांच्याकरता तुम्ही जे यज्ञ कराल, ज्या देवता मी सांगितल्या त्यांच्या यज्ञाचं फल जर मीच आहे, त्या यज्ञाचं फल कोण आहे, मी आहे. म्हणून मग पुढच्याच 25व्या श्लोकामध्ये सांगितलं, यांची देवव्रता देवान, पितृ यांची पितृव्रता हा देवांनी भूतानी यांची भूतेजा यांची मध्या दिनोपमा. कारण का मी असं सांगतो, तर तुम्ही देवतांना भजल्यानंतर त्या देवलोकाला प्राप्त व्हाल. तुम्हाला नरदेवाला येऊन हे नाही करायचं. त्या देवता लोकाला गेल्यावर काय होणार आहे सांगू का, स्वर्गा पुण्यात बगे पापे जायचे, पापात बगे पापे नरका यायचे, माते जेणे पाविचे, पुण्याची पावती सरे सरेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुम्हाला जन्म मरण चुकणार नाही. इंद्र आयुष्य सांगू, ब्रह्मदेवाचं आयुष्य माऊली ज्ञानवारायांनी सांगितलं. कृतत्रेता द्वापार कली या 4 युगाची एक चौकडी. अशा 1000 चौकड्या झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस, तशीच 1 रात्र, असं 100 वर्षाचं आयुष्य हे ब्रह्मदेवाचं आयुष्य.
त्यात 14 इंद्र मारतात, जन्माला येतात आणि मारतात, अशा प्रकारचा विषय. पण त्याला सुद्धा मारावं लागतं. पै पुनरतावृत्तीच्या मापास तिकड आला म्हणून ब्रह्माविक पणे दुःखाची शिराणी तेथे चित्त जाणी जडवजेशी, या चित्त तिथं माझं जडवजेशी आणि त्या बाजूला मार्गाला लावते. तसं करू नको बरं. समचरण दृष्टी वेटेवरी साजली तेथे माझी हरिवृत्ती राहो, तसं नको करू मला. आणि म्हणून या दृष्टीनं त्या ठिकाणी त्या देवतांची उपासना केल्या तर त्या देवता लोकाला प्राप्त व्हाल पुन्हा जन्म मरण. पितृलोकांची उपासना केली पितृलोकाला प्राप्त व्हाल पुन्हा जन्म मरण. करारे बापानं साधन हरीचे जेणे करारे बापानं साधन हरीचे धनी करणीचे करू नका जेणे जन्म यमाची यातना राहायची या साधना. नरदेहाला येऊन काय करायचे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुम्हाला सच्चिदानंद पद म्हणजे आत्मस्वरूप व्हायचे बरं. आणि भागवताची अशीच होई आली मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने. या देवतांना काय प्राप्त करतात? हे मर्गे इंद्रजी आणि ब्रह्मदेवजी. आणि मग जर पुन्हा भूतांची जर भूतांना बी बांधणारी माणसे हे भूताच्या ते भूतच होणार मग मेले. शेतरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते घेते आपुल्या पोटाची रडते मागची सीते अवदान मागची सीत. मग हे बी नका करू. तर काय करा? यांची भूतानी यांची होते यांची मध्य अजिनोमा मने वाचा करणी जयांची भजने देवाची आवाहनी हे शरीर जाती क्षणी देवची झाली. म्हणून ज्यांनी झाला वेळ झाला आपला 5 मिनिटांमध्ये मी माझ्या लक्षात आहे मी गाड्या पुढे ठेवलेले 5 मिनिटं. पहिल्यांदाच मी बोलून गेलो की अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि मी या गोष्टीचं नेहमीच भान ठेवतो. सप्ताह असो लग्न असो दशक्रिया विधी असो तुमचं ठरलेल्या वेळाच्या पुढं अजिबात नाही जायचं. बोलायला जर सांगितलं ना तर मी आता कालामध्ये बोलत नाही. संध्याकाळपर्यंत 2 दिवस 3 दिवस महिना एकदा स्टार्ट झालं का रष्टाचं इंजिनिअरिंग महात्मेच्या कृपेने एकदा स्टार्ट झालं ना काय नाही काय कुठून काय असं उसनवारी तर उधारीचे का काय आतून बाहेर पडणारी गोष्ट आहे की याचा आधार घ्यायचा म्हणून याचा अर्थ नाही आपल्याला एक लिमिट आहे बंधन. आणि तर त्या ठिकाणी मग मला लेस मला जर लेस बोलायची अवस्था असेल तर मी आपलं तुम्ही सगळे निघून गेलं तर बाजूला बसून बोल चला असू द्या. तर त्या ओवीच्या याचा समारोपावरती मी येतो. त्या ठिकाणी ते म्हणतात अशी जी काही आहेत ज्यांनी माझी जीवनभर उपासना केली वैकुंठवासी कोकाटे बाबांसारखे मने वाचा करणी म्हणजे काया वाचा मनानं कायेनं सेवा करायची कायेनं शरीरानं सेवा करायची म्हणून वारी आहे. मनाने ध्यान करायचं काया वाचा आणि वाचेनं रामकृष्ण हरी म्हणायचं. ध्यानाचा विषय रामकृष्ण हरी नाही. ध्यानाचा विषय रूप आहे पांडुरंगाचं रूप आहे. वाचेचा विषय रामकृष्ण हरी म्हणजे ध्यानाचा विषय नाम आहे. वाचेचा विषय रामकृष्ण हरी आणि कायाने सेवा करायची. याच्याकरता वारी पंढरीची आळंदीची सर्व साधू संतांच्या वाऱ्या. आणि म्हणून ते म्हणतात अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवित सरली या दयाचे पितृत्ववरी. पितरांची उपासना करणारे पितृलोकाला प्राप्त होतील. काक्षुद्र देवताची भूते म्हणजे शेड्या चपाट्यांची भक्ती करणारे तया देहाची जवनिका काक्षुद्र देवताची भूते हीच दयाची परमदेवते जी अभिचारिकी दयाचे उपासले त्यांची त्या देहाची जवनिका फिटल्यानंतर त्यांना त्या भूतत्वाची प्राप्ती होते. मग मीची डोळा देखीला ज्यांनी मलाच नेहमी डोळ्याने पाहिलं येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम तेची मज प्रेम देई देवा डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेची मज सुख या भंगाचा भाव आहे. मग मीची डोळा देखीला जी काही मीची ऐकला मीची मनी भावीला वाणीला वाचा सर्वांगी सर्वाधाई मीची नमस्कारीला जी दान पुण्यादिके जे काही ते माझ्याची मोहरा जी माझ्याची अध्ययन केले ज्यांनी माझाच अभ्यास केला जी हात बाहेर मियाची झाले हातून बाहेरून हात हरी बाहेर आली. जयांचे जीवित्व जोडले मदत लागी ज्यांचं जीवन पूर्णपणे मला वाहिलेलं. सोमवार मंगळवार नाही सोमवारचं भजन आणि मंगळवारचं भजन जे अहंकारू वाहत अंगी आम्ही हरीचे भुसावया लागी म्हणजे त्याचा अहंकार असावा आम्ही हरीचे भक्त आहोत.
आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत याचा अभिमान असावा. जे लोभी एकची जगी माझेनी लोभे, माझ्याच लोभानं लोभी झालेले, जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझिया बोली सभ्रम नेनती लोक, जयांची जानती मदची शास्त्रे, ज्या शास्त्रात माझच वर्ण नाही अशाच शास्त्रांचा अध्ययन करणारे, मी जोडे दयाचे निमंत्री, ज्या मंत्राने मीच जोडला जाईल, आयचे जे चेष्टा मात्रे भजले मद, असे चेष्टा मात्राने जे मला भजले, ते मरणा ऐलीच कडे. एकदम टायमिंगलाच झाली, 40 झाली आणि आपणही ओळीवर आलो. हे मरणा ऐलीच कडे, मज मिळवणे गेले पुढे, मग मरणी आणि कडे जातील केवी. अशा प्रकारची वैकुंठवासी गुरुवर्य भरत बाबा कोकाटे यांच्या या आजच्या दशक्रिया विधी निमित्त आपण सर्व मंडळींनी माऊलींच्या या ओळीवरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. वाकडेकर नीट देव जाणी. माझी ही वेळ या ठिकाणी झालेली आहे. जाता जाता एकच गोष्ट मला सांगायची ती अशी की एवढा सेवाभाव कोणत्याही जीवनामध्ये मला पाहायला संप्रदायात कुठेही मिळाला नाही. खूप सेवाभावी माणूस, आणि मला वाटतं त्याच्याबद्दल बाकीचे वक्ते या ठिकाणी बोलतील. परंतु एक गोष्ट मला विशेषत्वाने या पिंडदाना संबंधाने सांगून मी माझी सेवा आटोपणार आहे. अतिशय मोठा गैरसमज महाराष्ट्रभर या काकस्पर्शाच्या संबंधाने आहे. तेवढा मुल्ला सांगतो आणि आटोपतो. काहीच संबंध नाही. मोठी अंधश्रद्धा महाराष्ट्राने उचललेली आहे. रामायण नीट पाहायचं. मी बोलून गेल्यानंतर परत म्हणलं आपण जरा परत पाहू रामायण. चुकीचं नको, समाजामध्ये चुकीचा संदेश जायला नको. कारण 99 माणसं एक गोष्ट करतात, मी त्याला जर एखादा जर आडवामध्ये चुकीचं बोलत असेल तर मग मी पुन्हा रामायण पाहिलं. भावार्थ रामायण तुम्ही बी पुन्हा पहा आणि अध्यात्म रामायण बी पहा, वाल्मिकी रामायण, आनंद रामायण पहा. तो गंधर्व विषय अभिलाषेने ज्या वेळेला सीतामातेवरती झडप घालतो रूप पाहून, भगवंत बाजूलाच आपली उपासना करत बसले होते. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि फल आणायला गेले होते. त्या गंधर्वानं विशेष जे मायेचं रूप पाहिल्यानंतर विषय वासनेने झडप घेतली. त्यावेळेला त्यांनी ओरडल्यावर त्यांनी बसल्या बसल्या प्रभू रामचंद्रांनी तिथला एक दर्भ उचलला आणि मंत्रून त्याच्यावर टाकला कावळ्यावर. आणि त्यावेळेला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये शरणागती करता सर्व देवतांकडे, ब्रह्मा विष्णू सर्वांकडे गेल्यानंतर कोणीही त्याला शरणागती दिली नाही. विष्णू भगवंतांनी सुद्धा त्यांनी त्याच्याकडे विष्णू भगवंतांनी सांगितलं मी रामरूपाने अवतीर्ण झालो, पुन्हा तिथे जा. प्रभू रामचंद्राकडे आल्यावर त्यांनी सांगितलं मी एक बाणी एक पत्नी एक वचनी आहे, सोडले एकदा आता तो बाण मागे घेता येत नाही. मग आता त्या ठिकाणी पर्याय नाही. त्याच्या डोळ्याचं भेदन केलं त्या दर्भानं, दृष्टीहीन झाला, तो शरण आला. मग उशाप दिला. काय केलं की एक बोबूळ दोन्ही डोळ्यात फिरत ठेवलं आणि त्याला वरदान दिलं की माणूस मेल्यानंतर त्याच्या पिंडाला जसे पिंड 10 दिवसाचे असतात ते मानले जातात, तर त्याला स्पर्श केल्यानंतर तुझा उद्धार होईल. ऐकलं वाक्य नीट? कोणाचा उद्धार होईल? आणि आपला कोणाचा उद्धाराचा विषय चाललाय. जास्त समाजाने त्या ठिकाणी विषय उचलला म्हणजे खरं आहे असं काही नाही. 100 येड्यामध्ये 100 शहाण्यामध्ये 100 येड्यामध्ये एक शहाणे गेलं तर म्हणतात हे येड का आले याच्यात. असा मोठा गैरसमज प्राप्त सगळीकडे आहे. उद्धार कावळ्याचा आहे, व्यक्तीचा नाही. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन या आधाराने मी बोलतोय. पुन्हा पहा तुम्ही जाऊन. उद्धार कोणाचा आहे? कावळ्याचा आहे, त्या व्यक्तीचा नाही. गुरुवर्य कोंडाजी बाबा वैकुंठवासी कोंडाजी बाबांच्या पिंडाला कावळा शिवला नाही, श्रीपाद बाबांच्या पिंडाला कावळा शिवला नाही. जेवढे महात्मे आहेत त्यांच्या पिंडाला बहुतांशी, म्हणजे याचा अर्थ त्या अधोगतीला गेल्या कालचं बेवडं शिवात आहे म्हणजे काय? गावरान भाषेत गावरान सारखं बोलू काय? कालचं बेवडं शिवात म्हणजे लय पुण्य केलं काय यांनी. तेव्हा ठीक आहे, आता पुढे वडील जे जे करते म्हणून ते विधी करायचे आणि तो शास्त्रशुद्ध पिंडदानाचा विधी तो केलाच पाहिजे, याबद्दल मत नाही. असो याच ठिकाणी थांबतो. न्यूनते प्रति अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनंती असो. तुम्ही ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध मंडळी आहेत, या सर्वांच्या चरणी आणि गुरुवर्य वैकुंठवासी भरत बाबा कोकाटे यांच्या चरणी सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, आपले कोंडाजी बाबा या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान वैकुंठवासी गुरुवर्य कोकाटे बाबा की जय. विठ्ठल.